नाशिकमध्ये मनाला चटका लावणारी घटना घडली आहे। अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे नाशिक हादरले। नाशिकच्या ओझर टाउनशिपमध्ये ही धक्कादायक घटना घडली। बलात्कार केल्यानंतर 5 संशयित आरोपी फरार झाले। या धक्कादायक घटनेनंतर नाशिकमधील ओझर टाउनशिप परिसरात संतापाची लाट उसळली आहे। आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरती आहे। ओझर टाउनशिपमध्ये 5 नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला। यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला। पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय। पोलिसांची 3 ते 4 पथकं या आरोपींच्या मागावर आहेत। सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे नाशिकमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय। शहरातील गुन्हेगारी कधी संपणार असा सवाल आता सर्वसामान्य करतायत। मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत 5 नराधमांनी हा डाव साधला असून आई मजुरी काम करण्यासाठी गेली होती। यामुळे मुलगी घरात एकटीच होती। हाच डाव साधत 5 जणांनी घरात घुसून कुकर्म केलं। नराधमांनी आपल्या अल्पवयीन मुलीच्या शरीराचे लचके तोडले। या प्रसंगाबाबत कुणाला सांगितलं तर जीवे ठार मारून टाकू अशी धमकी त्या मुलीला देण्यात आली असल्याचं देखील तिच्या पालकांकडून सांगण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।